नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. कालपासून आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. दुःख हरता विघ्न हरता सगळ्यांच्या घरी आलेले आहेत. सगळ्यांच्या घरी सुख समाधान आनंद राहो ही बाप्पाच्या चरणी विनवणी. आता मी आपणाला जे आपण गणपती बाप्पांना जे दररोज जे 11 दिवस आपण दुर्वा वाहणार आहात, ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहात, त्याच दुर्वा संध्याकाळी आपण निर्मल्यामध्ये टाकतो. तर त्या न वेस्टेज करता त्या दुर्वा ज्या आपण अर्पण केलेल्या आहेत त्या जर का सकाळी जर का त्यांचा आपण दुर्वांचा रस केला आणि अनुषापोटी ग्रहण करायचा. दुर्वा ह्या पित्त आणि वात ह्याच्यावरती एकदम गुणकारी औषध. त्यांनी जर का तो 11 दिवस जर का हा दुर्वांचा रस जर का सेवन केला तर नक्कीच पोटामध्ये छातीमधली जळजळ नक्कीच कमी होणार. दुसरं, ज्यांना रक्तीमुळ व्याधी आहे त्यांच्याकरता पण ह्या लाभदायक आहेत. ज्या लेडीजला ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास आहे, ज्यांची प्रेड चुकतात, त्यांनी सुद्धा जर का हा 11 दिवस जर का प्रयोग केला तर त्यांच्या सुद्धा शरीरामध्ये चांगला बदल येऊ शकतो. मानसिक त्रास म्हणतो ना, अशा लोकांना सुद्धा दुर्वा रामबाण उपाय. तर ह्या 11 दिवस गणपती बाप्पांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन जो दुर्वा आपण वाहणार आहात ज्या गणपती बाप्पांना, त्याच दुर्वा जर का आपण जर का सेवन केल्या तर ह्या ज्या मी तुम्हाला आता जे काही 4-5 बिमाऱ्या सांगितल्या त्याच्यावरती नक्कीच फरक पडू शकतो. धन्यवाद. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया.